सांगली येथे नुकतेच सांगली फेस्टिवल आले आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी या ठिकाणी लहान मुलांसाठी आकर्षक म्हणजे अम्युजमेंट पार्क, त्याचप्रमाणे महिला वर्गासाठी आकर्षण म्हणजेच विविध स्टॉल्सचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर काश्मीरचा थंडावा आणि सगळ्यात महत्त्वाचे मुख्य आकर्षण म्हणजे सांगलीत प्रथमच जिवंत अशा जलपरी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. भल्या मोठ्या माशांच्या पेटीत ह्यावेळी मासे नसून जलपरी आहे आणि याबद्दल या कंपनीचे मालक सुनील नायर यांनी पत्रकार परिषद घेतली. ठिकाणी आपण कांतीलाल पुरुषोत्तम शहा यांच्या ग्राउंडमध्ये आलेलो आहोत. इथे सांगली फेस्टिवल हा एक मोठा फेस्टिवल सांगलीमध्ये आलेला आहे. जवळपास 45 दिवसांपर्यंत हा आपल्या इथल्या सांगलीकरांच्या भेटीसाठी येत आहे. यामध्ये विविध अट्रॅक्शन्स आहेत, कारण का एक्झिबिशन आहे, विविध स्टॉल्स आहेत, मुलांना मनोरंजनासाठी खेळणी आहेत. त्याचबरोबर एक वेगळं आकर्षण जे आहे ते या फेस्टिवलचे ओनर सुनील नायर हे स्वतः त्यांच्या शब्दात सांगतील. सर जी नमस्ते, आप बोलिए, आपका नाम? मेरा नाम सुनील नायर है। हाँ, मैं सांगली के लिए एक नया प्रोग्राम लेके आया है। वहाँ पर कश्मीर का एक रेप्लिका बनाया हुआ है और जलपरी का एक आकर्षण बनाया है। वो आपको डेली शाम को 4 बजे से 10 बजे तक इधर देखने को मिलेगा और ये 45 दिन चलने वाला है। ये एग्जीबिशन में 45 दिन इधर चलेगा। यहाँ ये एग्जीबिशन में और क्या क्या इंक्लूड है, मतलब सांगलीकर के लोगों के लिए? सांगलीकर के लिए मेन जो है वो एक तो जलपरी मेन है, हाँ, दूसरा अम्यूजमेंट पार्क भी बनाया हुआ है, हाँ, कुछ स्टॉल भी है, कुछ मनोरंजन फूड स्टॉल है, सगले आइटम मिलेगा, आपको खाने का पीने का सब आइटम मिलेगा। यहाँ पे जो जलपरी बनी है वो कहाँ से है, वो मतलब ये इंडियन है या आउट ऑफ नहीं है, इंडिया? वो इंडोनेशियन है। हाँ। वो लोग वर्क परमिट में आके उनका कार्यक्रम दिखा के जाता है इधर। कितने घंटे तक ये पानी में रह सकते हैं? ये एट ए टाइम एक 15 मिनट्स तक वो लोग पानी में रह सकते हैं। हाँ, और फिर बाद में ये पूरे शो में वो कितने टाइम के लिए ये पूरा शो दिखाते हैं हम लोग ये को? लाइव शो रहता है, लाइव शो शो है। आप जब भी टिकट लेके अंदर जाएगा आपको लाइव शो मिलेगा, कोई ऐसा प्रॉब्लम नहीं। 2 लोग हैं तो दोनों आपको एक एक नहीं तो एक आपको पानी में मिलेगा। अम्युजमेंट पार्क, त्याचबरोबर वेगवेगळे स्टॉल्स आणि मनोरंजनात्मक खेळणी आणि सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे काश्मीरचं स्नोडेन, तिथला जो गार्डन आहे निषाद गार्डन, त्याचबरोबर रोज गार्डन हे देखील आतमध्ये वास्तव्यास आहे, म्हणजे वास्तवलेलं आहे त्यांनी. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी एक वेगळं अट्रॅक्शन म्हणजे जलपरी, आणि ती इथली नसून भारतातली जलपरी नाही तर ती भारताच्या बाहेरची, म्हणजे इंडोनेशियामधली जलपरी आहेत. तर त्यांचे ते खेळ आहेत ते 15 मिनिटापर्यंत जवळपास ते पाण्यात राहून त्यांचे वेगवेगळे खेळ दाखवतात आणि हे खरोखर सांगलीकरांसाठी एक उत्तम असं मनोरंजनाचं आणि आश्चर्याचं आणि आव्हानात्मक असा हा खेळ आहे. तर सांगलीकरांनी जरूर याचा लाभ घ्यावा आणि जवळपास 45 दिवस हे एक्झिबिशन चालू आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही वेळी दिवसभरातले आणि कोणत्याही दिवशी इथं संध्याकाळी 4 ते 10च्या दरम्यान आलं तर आपल्याला हे सगळं नक्कीच अनुभवायला मिळेल आणि आपणला उपस्थिती आणि सहभाग हा देखील त्यांच्यासाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असेल. धन्यवाद.